नमस्कार मित्रांनो, आज आहे गणेश चतुर्थी म्हणजेच गणेशोत्सवाचा पहिला दिवस आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे लालबागमधले सगळे गणेशोत्सव मंडळ। तर चला बघूया। तर आता आलोय चिंतामणीच्या गेट जवळ आणि ऋतिक जॉईन झालाय। तर पहिलं जाणार चिंतामणीला। पहिल्याच दिवशी एवढी गर्दी झाली आता। नंतर चला चिंतामणीच्या पाया पडून घेऊया पहिलाच। नमस्कार, मी सध्या टेक ओव्हर केले तर आता जास्त काय बोलत नाही व्हिडिओमध्ये। हा इथेच थांबले फोनमध्ये। एवढा नशीबवान आहे सध्या मी की लिटरली चिंतामणीच्या पायाच्या इथे थांबलं, ते पण कोण हे नाही करत आहे की जावा वगैरे। हे साहेब आहेत ना आमच्यासोबत, सो त्यामुळे ते खूप आहे। आणि ही गर्दी आहे। सानिका इलिया होय। काय मग कसं वाटतंय? विघ्नेश आम्हाला चिंतामणीच्या इथे मिळाला आहे, तो गणपतीला गेला नाहीये, मिस करतोय ना। जायचं आजची कोकण कन्या जाणार गावी। मला फक्त टॅग कर, मला जाता नाही येणार। चलो बाय बाय। आणि आता जाऊया काळचौकीच्या महागणपतीला। सकाळी सकाळीच एवढी गर्दी झाली आहे, तर बघायला नको रात्री किती होईल। तर काळचौकीच्या महागणपतीला आता जात होतो आणि राजाची लाईन दिसते। तर आता आलो आहे पत्रासामध्ये। आता आरती आहे त्यामुळे जवळ नाही जाऊ शकत आहे। तर महागणपतीची आरती करून आता चाललो आहे तेजुकाच्या राजा। गणेशोत्सवाच्या वेळी कधीच पहिल्या दिवशी एवढी गर्दी नसते, यावर्षी वीकेंड आलाय त्यामुळे गर्दी खूप आहे। लिटरली लोकांनी काल रात्री 12 वाजल्यापासून लाईन लावले दर्शनासाठी, म्हणजे विचार करा की किती गर्दी झाली असेल। तर आता तेजुकाच्या राजाचं दर्शन झालं आणि आता जाऊया मुंबईच्या राजाला। तर मुंबईचा राजा हा लालबागमधला सर्वात उंच असा गणपती आहे, म्हणजे 22 फूट। आणि आता आलो, चला बघूया। आणि आता पाऊस आलाय जोरात।
चला आता दर्शन घेऊया मुंबईच्या राजाचं. दोन मिनिटं थांबा जरा फोटो काढणार. चला आता दर्शन घेऊन बाहेर पडलो आहे आणि आता जाऊया राजाला. टाकलं तर राजाची आरती चालू आहे आणि आरती झाली की आपण जाऊया आत दर्शन घ्यायला. तर आता आलो आहे सीता सदनला म्हणजेच बल्लाळेश्वराला आपल्या. तर आता जाऊया लालबागच्या राजाला. चला. लालबागच्या राजाला आम्ही याच एरियात राहतो, लालबागमध्येच, चिंचपोकळी, मी काळा चौकी. पण ह्याचं माहीत नाही मला, हा आता गावी असतो गणपतीसाठी. पण मी एवढी वर्ष झाली इथे राहतो आहे. मी तरी बोलेल लालबागच्या राजाला गणपती म्हणजे पहिल्या 11 दिवसात कधीच गेलो नाही गणपती बघायला. लालबागचा राजा बघायचं म्हणजे विसर्जनाच्या दिवशी हेच आमचं ठरलेलं असतं. कारण की गर्दी एवढी असते की एरियातल्या लोकांना इच्छाच होत नाही तिकडे जायची, कारण की एवढी गर्दी, एवढा क्राऊड, प्लस बाहेरचा पण क्राऊड असतो, मग ते चेंगराचेंगरी वगैरे असा सीन होतो. चला आता सोम भेटलाय आणि दर्शन आता होणार आहे लालबागच्या राजाचं. चला. एरियातले असून इथे सिक्युरिटी लागते सूत्रांची. हे लालबागमधलं सर्वात कठीण असं दर्शन लालबागच्या राजाचं. सो सध्या मी घेतलं आहे. आता आम्ही एक्झॅक्ट राजाच्या समोर उभे आहोत. इथं मागे जितो आहे मी सोहम. सो एक्झॅक्ट मागे उभे आहोत, समोर उभे आहोत. सो हा बघा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती लालबागच्या राजाच्या ईशान कोणाची. तर आता राजाचं दर्शन घेऊन आलो आहे बाहेर आणि हे बघा माझं जर जास्त दर्शन झाल्यासारखं वाटतंय. तर हा ब्लॉग इथे संपतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन असेल तर दाबून जरा ऑल करा.